ठिकाणी उपोषण स्थळ आहे त्या ठिकाणी ते जाणार आहे। याच परिसरात मनोज जरांगे पाटील उपोषण करणार आहेत। मात्र सद्यस्थितीला कोणतंही ठिकाण जे आहे ते निश्चित नाहीये। नेमका आता जरांगे पाटील कोणत्या ठिकाणी जाऊन उपोषण करणार आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपण पाहू शकतो की मराठा समाज बांधवांनी राज्यभरात या ठिकाणी गर्दी करायला अंतरवाली सराटीमध्ये खरं तर सुरुवात केलेली आहे। सकाळपासूनच हे मराठा समाज बांधव जे आहेत ते अंतरवाली सराटीच्या दिशेनं रवाना झालेत आणि काही मराठा समाज बांधव या ठिकाणी पोहोचले देखील आहेत। आपण पाहू शकतो की मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आता दर्शन घेत आहेत आणि अगदी काहीच वेळामध्ये ते माध्यमांशी संवाद देखील साधणार आहेत आणि आपल्या आमरण उपोषणाला थोड्याच वेळात ते सुरुवात देखील करणार आहे। आज दिवसभरात अंतरवाली सराटीमध्ये काय काय घडामोडी घडतात हे देखील पाहणं खरं तर महत्त्वाचं ठरणार आहे। काल सरकारचं शिष्टमंडळ या ठिकाणी त्यांच्यासोबत चर्चा देखील करून गेलेलं आहे आणि आज पुन्हा ते वापस देखील येणार असल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। अगदी काही क्षणामध्ये जरांगे पाटील हे माध्यमांशी संवाद देखील साधणार आहे। त्यामुळं जरांगे पाटील आता माध्यमांसमोर काय भूमिका मांडतात हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आपण पाहू शकतो की जरांगे पाटील आता दर्शन घेऊन उपोषण स्थळाकडे काही वेळातच रवाना होणार आहे। त्यापूर्वी ते माध्यमांशी संवाद देखील साधणार आहे। आपण पाहू शकतो की या ठिकाणी मराठा समाज बांधवांनी मोठी गर्दी केल्याचं चित्र खरं तर या अंतरवाली सराटी गावामध्ये पाहायला मिळतंय। अगदी थोड्याच वेळात मनोज जरांगे पाटील हे आपली भूमिका जी आहे ती मांडणार आहेत आणि त्यानंतर जरांगे पाटील उपोषण स्थळाकडे रवाना होणार आहे। खरं तर उन्हातानात बसून उपोषण करण्याचा इशारा जो आहे तो मनोज जरांगे पाटलांनी सरकारला दिलेला आहे। त्यामुळं आजच्या दिवसभरात अंतरवाली सराटीमध्ये काय घडामोडी घडतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपण पाहू शकतो की मराठा समाज बांधवांनी मनोज जरांगे पाटील यांच्या अवतीभोवती मोठी गर्दी केल्याचं चित्र खरं तर आपल्याला अंतरवाली सराटी गावामध्ये पाहायला मिळते। काही समाज बांधव हे रात्रीपासून तर काही समाज बांधव हे सकाळीच अंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेले आहे। अगदी ज्या ठिकाणी जरांगे पाटील नेहमीप्रमाणे उपोषण करायचे त्या ठिकाणी आता ते उपोषण करणार नाहीत। दुसऱ्याच ठिकाणी त्यांनी उपोषण करण्याचा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे। आपण पाहतोय की जरांगे पाटील आता दर्शन घेऊन थोड्याच वेळात माध्यमांशी संवादही साधतील आणि आपली भूमिका जी आहे ती स्पष्टपणे माध्यमांसमोर मांडतील। त्यानंतर आपण पाहू शकतो की आजच्या दिवसभरात काय काय घडामोडी घडतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सरकारचं शिष्टमंडळ खरं तर काल सायंकाळी जवळपास 2 तास चर्चा करून या ठिकाणी जरांगे पाटलाकडून निरोप सांगतो असं सांगितल्यानंतर विखे पाटलांनी रात्री विभागीय आयुक्तांची भेट देखील घेतलेली आहे आणि आज पुन्हा एकदा विखे पाटील आणि त्यांचं शिष्टमंडळ हे अंतरवालीमध्ये म्हणजे ज्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसणार आहेत त्या ठिकाणी येण्याची देखील शक्यता खरं तर वर्तवण्यात येत आहे। आपण पाहतोय की हळूहळू मराठा समाज बांधवांनी या ठिकाणी गर्दी करायला खरं तर सुरुवात केलेली आहे। मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव अंतरवाली सराटीच्या या उपोषण स्थळी दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळात जरांगे ज्या ठिकाणी उपोषण करणार आहेत त्या ठिकाणाकडे ते रवाना होणार असल्याचं चित्र खरं तर आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहू शकतो की जरांगे पाटील हे आता गावातील एका देवीच्या मंदिरामध्ये दर्शन घेत आहेत आणि काही क्षणामध्ये ते या ठिकाणी आपली भूमिका जी आहे ती माध्यमांसोबत बोलून दाखवणार आहे। त्यामुळं आज दिवसभरात नेमक्या काय काय घडामोडी घडतात हे देखील पाहणं खरं तर महत्त्वाचं ठरणार आहे। आपण पाहिलं गेल्या अनेक दिवसांपासून मनोज जरांगे पाटलांनी सरकारला अल्टिमेटम दिलेलं होतं की आमच्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य कराव्यात। मात्र सरकारकडून त्याची गंभीर दखल घेतली नसल्याचा आरोप जो आहे तो मनोज जरांगे पाटलांनी केला होता। त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील जे आहेत ते माध्यमांशी संवाद साधण्यासाठी अंतरवालीतील त्यांच्या उपोषणस्थळी दाखल झालेले आहेत। यानंतर पुढचे दिशा जे आहेत ते स्पष्ट करणार आहेत। आपण पाहतो मनोज जरांगे पाटील आता या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि
ते आपली भूमिका ज्या आहेत त्या आता मांडणार आहे. मोठ्या प्रमाणात मराठा बांधव जे आहेत राज्याच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी यायला देखील सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय आणि मनोज जरांगे आपली भूमिका ज्या आहेत ते मांडताना आपल्याला पाहायला मिळतील. त्यात आपल्या पूर्वीच्या जे उपोषणस्थळ आहे त्या उपोषणस्थळी ते बसलेले आहेत आणि या ठिकाणी ते माध्यमांसमोर आपली भूमिका मांडणार आहेत. पाहूयात आपण मनोज जरांगे पाटील काय नक्की आपली भूमिका मांडतायत ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आपण आंदोलन ठिकाणी देऊ ना, आंदोलन ठिकाणी देऊन भाई मंडपमध्ये रात्री उशिरापर्यंत विभागीय आयुक्त कार्यालयात सगळे बैठक सुरू होती. स्वतः विखे पाटील एका सगळ्या एक ड्राफ्ट तयार करण्यात आला आहे. तो ड्राफ्ट तुमच्यापर्यंत पोहोचला आहे का किंवा ते तुम्हाला भेटायला येणार आहे का? काय चर्चा झाली? भेटायला येतील नक्कीच, परंतु माझं कर्तव्य मी पार पाडतो.